निष्काम माझं नाव गजानन आहे आणि मी दारू आहे. तुमचं कोणी ऐकत नसेल तर मी पहिल्या पायरीपासून फक्त बोलणार आहे. जर मद्यशक्तीसमोर आम्ही हरवल आहोत आणि आमचं जीवन अस्तव्यस्त झालेले आहे. वी ॲडमिटेड दॅट वी आर पॉवरलेस ओव्हर अल्कोहोल and our lives become unmanageable. We admitted that. Admitted म्हणजे acceptance असा शब्द नाही. Admitted स्वीकार. आम्हाला स्वीकारला का की मद्यशक्तीसमोर आम्ही हरवला आहोत. स्वीकार या शब्दाची व्याप्ती फार मोठी आहे. मद्यशक्तीसमोर मी हरवला आहे हे मला कळलं म्हणून मी इथे आलो बसलो. हे मला कळलं की आपल्याला आपली चालवता येत नाही, नाही तर आपल्या आता फोटो लागेल कशात, भिंतीवर. बायकोन सांगितलं होतं आता तुझी ही शेवटची वेळ आहे, तुझ्या पुढे मला लक्ष द्यायला वेळ नाही, कारण तुझ्यामुळे माझं आयुष्य गौरवात झालं. तू मेळास तरी चालेल. नकळतपणे मला अल्कोहोलिक अनोनिमसचा किंवा माझ्या मद्याबद्दलचा माझ्या दुर्दम्य आत्मविश्वास आता मी कधीतरी केव्हा तरी कसा तरी काय करेन, हलूच वायशी मारीन, वायशी थोडी की ते मला काही जमलं नाही आयुष्यात. म्हणजे पहिलं लक्षण माझं मला दोनच गोष्टी माझा मद्यपास मी आजारी आहे की नाही ते कळलं. ते म्हणजे एक की मी माझ्यापासून माझ्या स्वतःच्या बाळावर कधीही दूर राहू शकलेला नाही. केवळ परमेश्वराची कृपा. माझ्या बायकोने घेतलेले सगळ्या हॉटेलला काय नंबर हा दिसला मनुष्य फोटो सकट काचेवर लावलेले होते. हा दिसला मनुष्य तर मला तात्काळ कळवा. हरवलेला आहे असं लिहितात ना, तसं प्रत्येक बारमध्ये बायकोन देऊन ठेवलेला फोटो होता 50 कॉप्या काढून की हा दिसला मनुष्याचं ताबडतोब कळवा. अशा या सुंदर बायकोचा स्वीकार सुद्धा अजून माझ्याकडे आलेला नाही, कारण मला अजून जुनी लेवल आठवते. स्वीकाराची व्याप्ती मोठी काय आहे. मला स्वीकार कशाचा यायला पाहिजे, आहे त्या वस्तुस्थितीचा स्वीकार यायला पाहिजे. मी रेटवून मोठ्या शब्दांत सांगितलं की अशा या सुंदर बायकोचा 2006 सालापासून आत्तापर्यंत कधी कधी हे ती दुसऱ्या गाडीची बोलणार कोण XYZ आला का स्वीकार आला का. नुसता दारूबद्दलचा स्वीकार अपेक्षित नाही वेगळी जगात. आमची बायको आहे ना, तिने एखादी आता सायकल घेतली की कुठे जाईल हे सांगता येत नाही बरं का. भयंकर त्रास होतो तुला मला काही दिवस आता. उठली की निघाले. आज काय गोवा, उद्या काय सावंतवाडी, परवा काय तिकडे अयोध्याला जायचंय, परवा काय इकडे पाटणला जायचं, पाटण म्हणून प्रवास सायकलनं चालू करायचं, मग अक्कलकोटला जायचं, अक्कलकोट पाटणला सायकल ट्रकात टाकायच्या. आज दिवशी मी वेळा आलो. मी तिला म्हटलं हा घरात तुझा धंदाचं वर नाही, वरच्या घरात नेऊन राहा, डोक्याला घात नको. आला का स्वीकार. जशी बायको आहे तसा आला का स्वीकार. नाही आला. इतक्या दिवस माझ्या दारूचा स्वीकार तिने केलं आणि आता मला तिच्या सायकलीचा स्वीकार नाही करतायत. अशा अनेक गोष्टीचा स्वीकार मला अजूनपर्यंत आलेला नाही. मी बऱ्याच वेळा माझ्या मुलाला सांगितलं, अरे 10वीचं वर्ष आहे, जरा लक्ष दिलेस तर बरं होईल आता अभ्यासाकडे. पण दिवसभर मी काय त्याच्याजवळ बसू शकत नाही. त्यामुळे हळूच मोबाईल, हळूच ते तुंतुणं म्हणजे काय पियानो वाजवत बसणे चालू आहे त्याचं. मी त्याला बदलू शकतो का. तरी पण रोज संध्याकाळी मी त्याला सांगतो 10वीचं वर्ष आहे, 10वीचं वर्ष आहे, 10वीचं वर्ष आहे, मी जप करतोय, फायदा काय. आला का स्वीकार. गजानन तू काही करू शकत नाही, किंवा परमेश्वराची इच्छा आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी योजना आखलेली आहे परमेश्वराला. तू जास्त चालवायचा तुझा प्रयत्न करू नकोस. आला स्वीकार. आलेला नाही. आत्ता व्यक्तीचा याबद्दल बोलताना पहिली असता कारण नंतर सांगेन. पण अस्ताव्यस्तता हा भाग सांगताना पहिली अस्ताव्यस्तता भावनिक अस्ताव्यस्तता, जी दारूकडे मला वारंवार जाण्यात कारणीभूत ठरली. बाहेर कोणी नाही आला तर आपल्याकडे येईल, वाट पुकारू असलं तर आपल्याकडे येईल, काळजी करण्याचं कारण नाही.
वाट चुकारू म्हणजे चुकून इकडे घुसला तर आनंद आहे. ऐकेल चार शब्द पटले तर घेईल नाही तर जाईल आपापली, जास्त आपण त्याची नसते द्यायची. भावनिक अस्ताव्यस्तता याचा अर्थ बिल्डुनी साहेब म्हणतात की मी अनिश्चित भावनांचा बळी आहे. मी ठरवतो ते कधीच करत नाही, म्हणून तर मी दारुडा झालो ना. मुळात मी ठरवतो ते करत नाही म्हणून तर मी दारुडा झालो. बघा मी गेलो होतो 99 प्यायला, येताना माझी काय आली, पालखी घरात आली. पालखी घरात आली म्हणजे चौघा जणांनी धरून आणून सोडायला लागला आणि त्याने तुझा दरवाजात लपटून दिलं, निदान बायको घेईल नंतर तुला हवी असती तर, नंतर हा रात्रभर बाहेर. काय ठरवलं करू शकलो का? माझी भावना जाताना काय होती, 90 ml पिऊन परत येईल. आणि आलो कसा विमानातून आलो परत. काही काळ मध्यमुक्त असलेल्या मनुष्य सुद्धा कार्यक्रमाचा अभाव असतो. बिल्डबीने सांगितलेलं आहे की आमचे पुस्तक फक्त सूचक राहील. रोज तुम्हाला नवीन नवीन काहीतरी शिकायला मिळेल. पुस्तक कुठलं, बिग बुक, याचं जायचं अल्कोहोलिक अनॉनिमस हे जे पुस्तक दिसतंय ते फक्त सूचक राहील. रोज तुम्हाला काहीतरी वेगवेगळे अनुभव येत राहतील, त्याच्यातून नवीन काहीतरी शिकत जा. पण ते शिकण्याची सुद्धा स्वीकृती माझ्याकडे आली आहे का? भावनिक स्वीकृती म्हणतात. आता भावनिक स्वीकृती बोलला का नाही, 7% मी मध्यमुक्त आहे. आनंद वाटला का तुला? तू स्वतःला चेक केलंस का गजानन की तुला आनंद वाटला का? हा सकाळपासून गजानन नक्की आनंद वाटला. कारण मागच्या रविवार आला होतं त्यावेळी आदल्या दिवशी की ह्याला बघूनच सांगितलेलं होतं, कळलं होतं की यांचे प्रयोग चालू आहे. चालू पिणार तो काय नवीन काही नाही. देव उभा राहिला त्याने सांगितलं हे अमृत आहे आणि हे दारू आहे. तो पहिल्याच म्हणे आधी दारू दे, अमृत नको, आधी दारू दे. आणि ती काय मला आशीर्वाद असं दे की काय मला हरी मागेल जेव्हा मिळेल आणि मागेल तो ब्रँड मिळेल, असा आशीर्वाद पाहणारा मी मनुष्य आहे. देव पावन झाला कधी मला चुकून तर माझी महत्वाकांक्षा काय, माझी महत्वाकांक्षा काय, मला हवा तो ब्रँड हवा त्यावेळी मिळू दे, असा काहीतरी वर दे. कुठे आहोत आम्ही? आमची वैचारिक पातळी कुठे आहे ही तपासण्याची गरज आहे. मानसिक अस्ताव्यस्ततेमुळे ही मीटिंग जी आहे ना, ही मीटिंग आम्ही फक्त ऐकतो, आज घुसत नाही ती मीटिंग. त्याच्यावर चिंतन, मनन, श्रवण, कृती असलं काही होत नाही. त्यामुळे हातात वारंवार निरनिराळ्या प्रकारची व्यसने येत राहतात. दारू नाही आली तर जंगली नाही आली तर होतो एक आहे तो शेअर मार्केटमध्ये दिवसभर लॉस झाला म्हणून संध्याकाळी ते या आजचा व्यस्तता कळली नाही का? 11 वर्षात आपल्याच ग्रुपचा मेंबर आहे. आजचा व्यस्तता कळली नाही आहे, आजार कळला नाही, याचं झालंय का? नाही. पण लॉस झाला, अरे प्रॉफिट झाला म्हणणार. भावनिक असता व्यस्तता. म्हणून इमोशनल सोब्रायटी यावर बिल्डबी साहेबांनी एक पुस्तक लिहिले. इमोशनल सोसायटी यावर खास पुस्तक लिहिले. त्यांना माहिती होतं की आमच्यासारखे डोळे आहेत ना, ते कधी काय ठरवतील, कधी काय करतील ना नियम नाही. खून सुद्धा करतील बायकोचा दारू पिण्यासाठी, खून सुद्धा करतील बायकोचा दारू पिण्यासाठी. जात देऊन जात नाही म्हणजे काय? अहो माझं वजन 47 किलो, बायको 90 किलो. तिने मी काठी घेऊन गेलो होतो तिला मारायला. तिने एका छापाची काठी घेतली, काठी जाऊन पडली तिकडे. उलट नुकसान झालं, ते काटाचं काय तर होतं ते फुटलं. शक्य काय अशक्य का काही समजत नाही. म्हणजे काय तिला मारणार तू? बरं ती नको ते मेडल घेऊन आलेली आहे. कुणाला कसा उलटा करून टाकायचा, तिच्या जास्त किलो वजनाचा असलं तर उलटा कुठे मारायचा सगळं तिला माहिती आहे. आता काय, आता आपण काय करणार? काय करू शकतो का? बेवडा काही दाखवू शकला नाही, माझ्यासारखं तर अजिबात काही दाखवू शकला नाही.
मी ठरवतो आता मी हा फिल्म येतो आणि दाखवतो. दाखवेपर्यंत झोपलेला असतो. त्यालाच बघायला लागतं लोकांनी. आता बघा याला मिनरल द्या, हे द्या, ते द्या आणि उठवा परत आणि परत खावा स्वतःला. विड्रॉल ट्रीटमेंट बहुतेकांना सगळ्यांना माहिती असते. जे वारंवार स्लीप होतात त्यांना विड्रॉल ट्रीटमेंट माहिती असते. पण या विड्रॉल ट्रीटमेंटची गरज लागायला नको म्हणून एक वर्ग सदैव खुला आहे. आज तुम्हाला वाटत असेल की मीटिंग नाही आज आपल्यासाठी. मोबाईल पुढे भरपूर जग पुढे गेले. सकाळी 6 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत मिटिंगा चालू आहे. 1 तास रेस्ट आहे मध्ये. आमचा मित्र 3 वाजता परत दुसरी मिटिंग चालू करतो आणि मला जागा करतो. अरे म्हटलं झोपलोय आत्ता. तुम्हाला झोपलो नको जरा ये आतमध्ये. लक्षात राहून दे आज सकाळी दारूळ आहे. 5-10 मिनिटं जायचं आतमध्ये यायचं. नंतर झोप कसली एकदा झोपेचं उठल्यावर मला परत झोप लागत नाही. आधी झोप लागते 2-2:30 1-1.5-2 वाजता आणि हा फोन करतो. लक्षात राहून दे तुझ्या घड्याळाने. कारण तुला गरज आहे त्याची. इतरांनी केलेले प्रयत्न आणि मी केलेली कृती त्यांनी केले नाही ना त्यांच्यापर्यंत प्रयत्न. 2014 पासून तोच मित्र आहे, तोच फोन करतोय. आज दिसत नाही एकदा सगळ्या मिटिंग आतमध्ये. त्यांना माझ्यासाठी 15,000 रुपयाचे आणखीन काहीतरी आज घेऊन माझ्या मोबाईलमध्ये घुसवलं. एनी टेक घेऊन आतमध्ये ती सोबत राहणं फार गरजेचं आहे. हे आपण आठवड्यातनं कधीतरी बोललं. माझी इच्छा बसली पाहिजे ना. इच्छाशक्तीचा अभाव, शक्तीचा अभाव ही आमची मूळ समस्या आहे. साहेब म्हणतात की शक्तीचा अभाव ही आमची मूळ समस्या आहे. माझ्याकडे अशी कुठलीही शक्ती नाही की माझं सुरळीत झालेलं असाव्याचं झालेलं जीवन, असाव्याचं झालेली मानसिक विचारसरणी मी सुरळीत करू शकेन. मग कोण सुरळीत करू शकेल? मला समजलेला उमगलेला परमेश्वर असतो ते सुरळीत करू शकेल. त्यामुळे आपली न चालवता त्याची चालवायला शिका असं माझे स्पॉन्सर मला नेहमी सांगतात. काय की तुझं बाजूला राहून दे, त्याचं काय म्हणणं आहे ते जरा ऐकायला शिक ना. हरवल्या 1,47,000 रुपयाची आणखी काल हरवली. आता त्याचा वारंवार खेळकतून काय उपयोग आहे का? मेला एखादा मनुष्य तर आपण 12 दिवसानंतर काय करतो? फोटो लावतो. 1 वर्षानंतर तो आठवत पण नाही कोण होता आणि काय होतं. श्राद्ध घालतात त्यावेळी आपला उगाच काव करायचं म्हणून करायचं. आला तर आला, कावला खातो का चिमणी खाते माहिती नाही. त्यामुळे कोण मेला म्हणून पण मला दारू लागली, कोण जिवंत आहे म्हणून पण दारू लागली आहे. त्याच्यावरच्या खुंची पोटी मला दारू लागली. बाबांनी कसं आहे माझा अहंकार चुकावला गेला. अहंकार चुकावला गेला. तिथे जेवण बसला होता आजचा वास येतोय म्हणाला. म्हटलं हो मी दारू प्यायलोय, तुमच्या पैशाची नाही, तुमच्या पैशाची नाही. तुम्हाला तुमच्याच पैशाची पिया तर 3 माराल. म्हटलं बाहेर जा, किरण नाही वास येतो असेल तर आणि मी मारणार असेल तर तू कोण साथ देणार मला? तो बिचारा माझ्याबद्दल काय करत होता? परमेश्वराची प्रार्थना करत होता की ह्या माणसाची विद्वत्ता एवढी आहे आणि हा दारूतून असा बसला आहे केबिनमध्ये आणि मी माझ्या डोक्यात काय भावना नव्हती. हे तू कोण ठिकाणाला 1 रुपया पण दुसऱ्याकडनं घेतला नाही. डायरेक्ट तू काही नाही ना बंद करणे चालू करणे कमी केली जास्त ती आय कॅन मॅनेज. ही जी माझी भावना होती मी काहीच मॅनेज नाही करू शकलो. माझं गेले 7-8 दिवस बायको नाही आहे घरात. सकाळी उठायला लागतं, कुत्रा उठो उठा. मला राहायचं त्याला 1 नंबर 2 नंबर करायची गरज आहे. तुम्ही झोपलेत किती वाजता याच्याशी त्याचा मतलब नाही. कुत्र्याला स्वीकारलाय काय त्याचा जग मारत उठायला लागतं आणि जायला लागतं त्याच्याबरोबर. नकळत आलेला स्वीकार आहे तो. नकळत आलेला स्वीकार आहे. भावनिक अस्ताव्यस्तता यावर माझी जर रोज नजर नसेल, माझ्या भावना कुठल्या दुखावल्या गेल्या, मी कुणाची बोलतोय का, मी कुठल्या ए मेंबरला फोन लावला का आज दिवसभरात, माझं लक्ष नसेल तर आता चपटी येईल. चपटी गोल आडवी उभी कुठेतरी येईल पण नक्की येईल.
आर्थिक अस्थिरतेबद्दल तर बोलायचं काही कारणच नाही. खिशात पैसे असले, माझ्या बाबतीत खिशात पैसे नाहीत म्हणून मी दारू घ्यायचो. हा लय विचित्रपणा आहे. खिशात मी रोज सकाळी मोजायचो 25,000 रुपये आहेत ना. जर कमी असले तर मी अड्ड्यावर जायचो. आता कोण दिसला का तुम्हाला? म्हणून बिल्डर साहेब म्हणतात की दारुडा हा अनिश्चित भावनांचा बळी आहे. माझी भावना काय, 25,000 रुपये असले पाहिजे. नाही तर मला अनसिक्युअर्ड वाटायचं. अनसिक्युअर्ड ते काय ते झालं तर पटकन आणि कुठला. ज्याचा मालक वरती बसलाय, माझ्या खिशात ठेवायचे की नाही आहे त्याच्या हातात आहे. कुणाच्या? मला समजलेल्या उमगलेल्या परमेश्वराच्या, त्याची चिंता मी करतो आणि मी दारू. परमेश्वर माझ्यासाठी काय करेल, सभासद माझ्यासाठी काय करतो. मी जर कोणाजवळ बोललो नाही, मी जर कोणाला काही केलं नाही. माझ्या अलीकडच्या स्पॉन्सरने तात्काळ ही सवय माझी आधी बंद करायला लावली. माझ्या गजानन काहीतरी सोपव त्याच्यावर. आता लय दिवस चालले प्रियक, सोपव त्याच्यावर आता काहीतरी. कशाला वेळ? जास्तीत जास्त इथे रिक्षा गाडी बंद पडली, रिक्षाला जायला 100 रुपये लागतात, तेवढेच घेऊन जा मिटिंगला. त्या 25,000 रुपयावर 5,000 रुपयावर तरी घरी झालं. प्रयत्नांची परमेश्वर कधीतरी 100 रुपये तरी घेऊन येईल. पण त्या 25,000 रुपयावरनं आता तिथं रोज 5,000 रुपये तरी असावे लागतात. अजूनही ते गेलंय का? नाही गेलंय. मला आज सुरक्षितता वाटते, आर्थिक सुरक्षितता वाटते. ज्यावेळी तिच्यात पैसे नसतील त्यावेळी मी सांगते गाडी अतिथी बार अँड रेस्टॉरंट वेटर इज रेडी फॉर सर. या सर. जाताना जातोय का नाही हा आता माझा शोध. आत येताना सर, जाताना तो वेटर म्हणत असतो मनातल्या मनात जातोय की नाही हा माझा काय. याला आता पाठवायचा कसा, बाळायचा कसा काढायचा. वस्तुस्थिती आहे बरं का. एखाद्या वेटरला टीप दिली नाही आणि असे झोकांडाकात गेले बाहेर की तो नंतर तुम्हाला सर्व्हिस देताना बरोबर सर्व्हिस देतो. सावकाश 15-20 मिनिटं बसा, माझं लक्ष दुसरीकडे असं. तो इकडे तिकडे फेफा घालत राहतो पाण्याच्या बाटल्या गेले उगाच. कारण गेल्या वेळी 50 रुपये दिले नव्हतीत ना. अशक्य ते शक्य फक्त देवच करतो. आणि जे मी प्रयत्न केले शक्य करण्याचा, माझी परिस्थिती बदलण्याचा, मनस्थिती नाही बदलण्याचा प्रयत्न केला. मी काय केला? परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला. एकाचे 2 ब्लॉक झाले, 2चे 3 झाले, 3चे 4 झाले. समाधानाचा बिंदूच नाही. समाधानाचा बिंदूच नाही. त्यामुळे परमेश्वर काय म्हणाला म्हणजे का, 2021 साली सगळं घरच तुझं वाहून घेतो. जाऊन दे सगळे जाऊन दे. अंडरवेअर बंदी नव्हत्या 3 फक्त 3 दिवस घालायला. बाकी सगळे कपडे नंतर कोणीतरी आणून दिले. बघा, एवढा चमत्कार दाखवून सुद्धा ईश्वरानं काय दाखवला? हा चमत्कारच आहे माझ्यासाठी की तुझं असं काहीच नाहीये, सगळं आहे माझं आहे. साध्या घरपट्टी भरायला लागते. माझं घरपट्टी भरतोय गव्हर्नमेंटला. तुझं घर कुठलं? तू भोगवटादार आहेस, उपभोग घेणार आहे. बस, मालक परमेश्वर बसलेला आहे. नाही समजत. या भावना न समजल्यामुळे आमची पहिली पायरी ही माइलस्टोन समजली जाते. माइलस्टोन, आता मराठीत काय त्याला म्हणता येईल मला माहिती नाही, कारण माइलस्टोन म्हणजे ज्याला जी वारंवार गाठावी लागते. 12 पायरीपर्यंत आल्यानंतर सुद्धा परत पहिल्या पायरीवर लागतं. कारण आमची अस्ताव्यस्तता, कधी वैचारिक अस्ताव्यस्तता, कधी भावनिक अस्ताव्यस्तता. अहो काय आहे, त्याकडे स्लीप होण्याचं कारण सांगतो. स्लीप म्हणजे परत दारू पिण्याचं कारण सांगतो. ती लेवल इथनं गेली. फक्त मी इथनं मिटिंगमधनं जातो. अरे ती गेली आणि ती जाताना मर्सिडीज बेंजमधनं गेली. अरे माझ्याकडे मर्सिडीज बेंज नाही. गेलो अतिथी बारमध्ये. 18 महिने सोबत असलेला गजानन कुठे गेला? लवर मर्सिडीज बेंजमधनं पुण्याला गेली. मी अतिथी तिकडे गेली, मी इकडे गेली अतिथी बारमध्ये. बायकोचा पाहुणा आला. बायकोला म्हटलं तर काम बोलतायत लोक. अतिशय खोटाळला माझ्या मनुष्याने. तुला काय नाही हे म्हटले लोक बोलतायत, तुला काय थांबायला समजत नाही काय? हे मध्ये आहे ना, मी होतो कुठे?
अतिथी बाळमध्ये मस्तपैकी आस्वाद घे. ज्याला लोक दुर्गंधी म्हणतात त्याला मी सुगंधी म्हणत होतो. इथं येऊन दे. 90 मिनिट नाही परत, क्वार्टर नाही परत, दीड क्वार्टर नाही परत, ब्लॅकआउट होईपर्यंत दारू घ्यायचं. म्हणजे मला पकवायलाच लागायचं घरी. तरी सुद्धा आता म्हणू का असं मी की गजानन तुला काय समजतं? मला काही समजत नाही हेच कळलं म्हणजे पहिल्या पाहिजे साड. मला काहीही कळत नाही, त्यामुळे त्याला जे कळेल, वरच्याला जे कळेल ते तो मला सुचवेल, त्याप्रमाणे मी कृती करेल. हे कळलं हेच पहिल्या पाहिजे साड. मला जर कळलं असतं तर मी दारूला झालो असतो का हो? माझे बाबा 25 वर्ष मृत्यूपूर्वी 25 वर्ष सोबत होते, पण त्याच्या अगोदर 5 लिटरचा कॅन घरात आणायचे आणि दिवसभर संपवायचे गावठीचा, हळूहळू करत करत करत, आणि संध्याकाळी काही जेवायचे नाही. उलट्या नुसते जाती तिथे उलट्या. पण 5 लिटर दारू प्यायला पोटात काय नाही ना, बाहेर दारूची राहण्याची कॅपॅसिटी पण संपायची. म्हणजे मला माहिती नव्हतं काय दारूचे परिणाम, तरी पण मी दारूला झालोच ना. म्हणजे माझ्याकडे छानपण आहे का कुठलं? मी अनुभवातून काही शिकलो का? काहीही शिकलेलं नाही. त्या डिग्रीकडे बाद होत. डिग्रीचा काही उपयोग झाला नाही. डॉक्टरेट इन प्रॅक्टिकल, डॉक्टरेट इन राजपूत, LLB उपयोग काहीही झालेला नाही. माझ्या विद्वत्तेसमोर दारूची माझी शक्ती कुठेही चालली नाही. दारू हा असा महाभयंकर रोग आहे. दारू काय, कुठलेही व्यसन घ्या, साधा तंबाखू खाण्यावर सुद्धा आवड नाही लागते, तर बाकीची दारूवर काय? हा मीटिंगमध्ये आल्यावर एकटाच घ्यायचं, तंबाखू खाऊ नको, काय मारणारच का? नाही मारणार, तरी पण खा. आता गेलं तुझ्या बच्चा परत काय 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 आहे त्याला जास्त व्यस्तता म्हणतात. माझ्या जीवनाला दारू थांबेल. अल्कोहोलिक अनोनिमसच्या मीटिंगमध्ये येऊन 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 दारू थांबेल, पण वैचारिक परिवर्तनाला जर सुरुवात व्हायची असेल, वैचारिक परिवर्तन, आडवे तिकडे झालेले विचार, अरे आज वेगळा दिसतोय, तुला काय गरज आहे तो वेगळा दिसतोय ते बघायची, ते पण कुतूहलाने बघायला जाणं. जिथे आवश्यक नाही तिथे सल्ला देणं, जिथे आवश्यक नाही तिथे मार्गदर्शन करणं. जे तुझं काम नाहीये ते तू करायला धावतोय त्याच्यावर आळा घालण्याचा प्रयत्न कर. वरती कैक वेळा परमेश्वराने सांगितलेलं आहे मला, जे तुझ्याजवळ आहे ते तू देऊ शकतोस, जे तुझ्याजवळ नाही ते देऊ शकत नाही. नाही म्हणता येतं का बघ? गेले वर्षभर मला नाही म्हणण्याचा सराव करावा लागला आणि आता मी सांगतो. कोणी मला सांगितलं आणि शेअरिंग करायला या ऐन तर मी सांगतो तुमच्या अगोदरचा स्पीकर कुठे गेला? त्यांना अगोदर तुम्ही बोलले होते का? त्याच्याशी कम्युनिकेशन केलं होतं का? सगळं व्यवस्थित आहे का? नसेल तर तुमचा स्पीकर कुठेतरी तुम्हाला गंडवणार होता आहे अगोदर माहिती नाही का? 1000 प्रश्न भांबवून सोडतो ते म्हणतात थांबा तुम्ही नका बाजूला व्हा. आपोआप दुसरा स्पीकर बघितलं का? काय सगळ्याच विषयात मी पारंगत आहे का? सगळ्याच विषयात मी पारंगत आहे का? मला इतिहास येईल, भूगोल येईल, गणित येईल, इंग्लिश येईल, 100पैकी 100 मार्क मिळतील? अजिबात नाही. मी कुठल्या तरी एखाद्याच गोष्टीमध्ये एक्सपर्ट होऊ शकतो. सगळ्या क्षेत्रामध्ये एक्सपर्ट झालो असतो तर दारू प्यायलो नसतो. इतिहासाची पुनरावृत्ती मी वारंवार केली नसती. इतिहासाची पुनरावृत्ती म्हणजे काय? मला माहिती आहे दारू काय देणार मला, वाचवापासून पलायन वाच. तरी सुद्धा मी इतिहास काय केलं तोच प्रयोग केला ना. म्हणजे मला समजत नाही काही, याचा सुद्धा मला स्वीकार यायला लागला. म्हणून इथे मीटिंगमध्ये आल्यावर कान, लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये फरक आहे. हिअरिंग म्हणजे या कानानं ऐकणं आणि सोडणं, दुसऱ्या कानानं हिअरिंग, आणि लिसनिंग याचा अर्थ ऐकून शिकणं. ऐकून शिकणं हे मला जमलं का? नाही जमलं, याचा सुद्धा मला स्वीकार करावा लागला. अस्ताव्यस्ततेच्या बाबतीत भावनिक अस्ताव्यस्तता झाली, आर्थिक अस्ताव्यस्तता झाली. समाजाला मी जसा आहे तसा स्वीकारला का, किंवा इतरांना जसा आहे तसा? अजूनही मी
लोकांच्या सण समारंभात जात नाही. माझ्या स्वतःच्या भाषेचं लग्न आहे, बायको तिकडे आहे, मी इथे आहे. कारण मला माहिती आहे की मला धोका आहे. माझ्या स्वतःच्या भाषेचं लग्न आहे, वास्तविक बायकोचा काहीच संबंध नाही. मी जायला पाहिजे होतो, बरोबर ना. लोक काय म्हणतील, माझ्या घरातल्या नातेवाईकांनी बऱ्याच जणांनी फोन केले नाही मला, अरे तू पाहिजे तर बायको अजिबात आपली चालू नको, तुला झपणार नाही का जण. मला माहिती आहे मी तिथे कधीच पुटकन जाऊ नये. पुटकन आनंद नाचायचे लागते, त्याच्याशिवाय नाचता येणार नाही. माझ्या अस्ताव्यस्तता मी जर जाणून नाही घेतल्या तर मला समजत नाही की मला धोका कधी पोहोचेल. त्यामुळे अस्ताव्यस्तता, ह्या माझ्या अस्ताव्यस्तता मला नाही जाणून घेता येत. त्याच्यासाठी आवश्यक असतो तो मार्गदर्शक, जो माझ्यापेक्षा जास्त दिवस सोबत आहे, ज्याला 12-12 कार्यक्रम माहिती आहे, तो कृतीत आचरणार आणतोय. परत महत्वाचा एक आवाज काढला, कृतीत आणतोय तो. 12 नॉलेज असलेले बरेच लोक आहेत माझ्यासारखी, पण ज्यांना ऍप्लिकेशन कृती जमत नाही, त्यांनी मार्गदर्शक व्हायचं का नाही ही स्वतःची परमेश्वराकडनं आलेली आज्ञा. परमेश्वर जे सुचवेल ते, त्यासाठी जर एखाद्यात विचारलं तर मी आधी 2-3 मिनिटं विचार करत असतो डोक्याच्या डोक्यात. एखाद्याच्या बाबतीत 13 दिवस विचार केला की याला होय म्हणताना, किंवा मला दिसतं याला मार्गदर्शकाची गरज आहे. त्यानं 2दा मला विचारलं नव्हतं. म्हटलं थांब जरा असं करून मी 14व्या दिवशी सकाळी प्रार्थना मांडायला बसलो. देवा ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही, आणि त्याचा फोन आला आणि मी होय म्हटलं पहिल्या पाळीतला पहिला प्रश्न, आज माझ्या अंगात कोणत्या गोष्टीचा स्वीकार आहे आणि कोणत्या गोष्टीचा स्वीकार नाही. मी प्रश्न त्याला देऊन टाकतो. जो मला आयुष्यात पाच कॉन्सर्ट झाले आतापर्यंत, कुणी दिलेला नव्हता, पण मी मात्र दिला विचित्र माणसासारखा. तुम्हाला हे काय म्हणजे आहे तर लिहायचं असेल तर लिही, नाही तर दुसरं बघ. माझी शैली अशीच आहे. मला जो प्रश्न वाटेल तो मी पाठवून देईन तुझ्यासाठी, कारण तू रोज माझ्याजवळ बोलतो, त्याच्यातनं जे काही गाणं होतं त्याच्यानुसार पुढचा प्रश्न अवलंबून असतो. माझ्याकडे साठा नाही आहे, साठा आवाज तर देईल. झेरॉक्सचे पैसे पाठव, 2 रुपये पानाला 45 पानाचा साठा आहे मला. माझ्याकडे 12 प्रश्न आयुष्यभर सोबत राहा आणि कोणाला दाखव. नंतर माझ्या कॉन्सर्टची मी रोज कमीत कमी 45 मिनिटं बोलतो. कमीत कमी 45 मिनिटं म्हटलं ना, का तर मला माहिती आहे ना, माझी पहिलीच पायरी डळमळत आहे. मी कुठेही असतो होऊ शकतो दिवसभरात. ललनाचा फोन आला, ललना माहिती फोन आला, रेड बीट लगेच टाकतात हल्ली. एक काय न्यूज फोटो हवा असला तर 1500 रुपये, एक रात्रभर तुमच्याबरोबर राहायचं असेल 3000 रुपये. चिपळूणात पण सुविधा आहे. काय मी परवा म्हटलं चिपळूणात, येस काय ना जायचं की नाही कोणी ठरवायचं. मी लगेच अगदी त्या आल्याबरोबर लगेच आकर्षित झालो. म्हटलं काहीतरी नवीन बघायला मिळेल. डोक्यात लगेच प्रकाश पडला, फोन लावला स्पॉन्सरला, म्हटलं असं झालं. म्हणजे किती आहे गे रे तू, एक सुटणारे दुसरं कुठे धरतोय. रोज जाते तिकडे, आज घर सुद्धा विकलीत त्या पुढे. एवढा वाईट नाही आहे तो. नशिबात तो नंबर ब्लॉक केला. जो कोण पाठवणार होती ललना तो नंबर. रोज प्रॉब्लेम मला येणार आहे. म्हणजे माझ्या बाहेर झाल्या, माझ्या 8 वया आहेत एवढ्या लिहिलेल्या. उपयोग आहे का काही? तरी पण मला तोंडाला राळ सुटली ना, मला काहीतरी नवीन मिळेल. सुटली ना, मी सांगतो सुटली म्हणून, तुम्ही नका कबूल करू. मी सांगतो सुटली, मला काहीतरी नवीन. अरे घर तेच असं, दरवाजा तेवढाच असणार, वेगळं रूप असेल, पण शेवटी दरवाजा तोच. माझ्या मार्गदर्शनाने सांगितलं, सोन्या घरची बायको मिळाली, आणखीन काय शोधतोय तू? हा काय पाहिजे ते मला सांग, मी सोय करून देतो तुझी एकदाच. म्हटलं नको, मला लय भीती वाटतं. तुझं नागरे उघडे करून म्हटलं पाठवले ना, आधी माझ्या खिशातले पैसे गेले की मी लय अस्वस्थ. पण हे सोड आता, ते अस्वस्थ होणारे पैशाचे ते कधीच निघून जात.
तुला जायची इच्छा, नैसर्गिक इच्छा जर पूर्ण होत नसतील तर मला सांग. पण त्या मी सांगायला हव्यात ना. मार्गदर्शकासमोर प्रामाणिकपणा जो हवा. मला लक्षात आलं 12:30 झाली, मीटिंगची वेळ संपलेली आहे, 2 मिनिटात आवड होती. माझ्या ज्यावेळी माझ्या भावनिक अस्ताव्यस्तता माझ्या लक्षात येतात त्या क्षणी मी जर फोन नाही लावला कोणाला तर मी समजून जायचं आहे की माझ्या हातात येणार आहे आज नाही तर उद्या, उद्या नाही तर परवा. आणि ज्याने हे मध्ये येऊन अप्रामाणिकपणे वागले, हे मध्ये आल्यानंतर प्रामाणिकपणा नसला, मी काल पियालो जगजेरके का वांधा काही वांधा नाही. मी तर म्हणतो तू उलट आनंदाने सांग काल मला मर्यादित मद्यपानाचा आस्वाद घेता आला नाही. मला थांबून आता मी नाही गेलोय काल जो जाऊन आला की काय म्हणून आत्ता बरं होतोय असं तुम्ही समजा. थांबून 14 महिने झाले असतील, पण तरी सुद्धा मध्ये येऊन 2014 पासून आतापर्यंत 10 वर्ष झाली. का असं भावनिक अस्ताव्यस्तता. तिथे मी थांबतो. तुम्ही मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी नक्की आभारी आहे.